विद्यार्थ्यांना आता किती उदाहरण पाहिले आपले 3. आता आपण 2 पाहू उदाहरण. आता EPJKMHNL. आता लक्षात घ्या मुलांनो, ई तय आणि पी तय एवढा डिफरन्स नसतो, म्हणून काय घ्यायचं, डायरेक्ट नंबरिंग घ्या, नंबरिंग करून घ्यायचे, बीसीडी घ्यायची. ईचा नंबर काय आहे 5 आणि पीचा किती आहे, पीचा आहे किती आहे 16. लक्षात बघा, ईचा नंबर 5 आणि एफ पीचा नंबर 16. आता काय मिळणार नाही, आता काय करू आपण सगळ्याची लिहून घेऊ. जेचा नंबर किती आहे 10, एचा नंबर किती आहे 11, एमचा नंबर किती आहे 13 आणि एचचा नंबर किती आहे 8, एमचा नंबर आहे 14 आणि एफचा नंबर आहे 6. आता काय मेळ लागायला का गुणाकार भागाकार नाही, मग काय करायचं मुलांनो, अशा परिस्थितीमध्ये यांची बेरीज करायची. 16 5 1 20, 10 11 1 20, 13 आणि 8 20. मग सिंपल आहे, यांची बेरीज 21 21 21, यांची बेरीज किती आली मुलांना 20, म्हणजे विसंगत किती आपलं 14. आलं लक्षात बघा किती सोपं आहे. आता बघा दुसरं CBL CB, बघा CB लगत आली आणि या डायरेक्ट किती आलं, असं गणित आलं की डायरेक्ट नंबरिंग करायची मुलांनो. लक्षात घ्या, मग सीचा नंबर 3, डीचा किती आहे मुलांनो 4, नंबरिंग पाठ करा. एलचा नंबर किती आहे 12. मग बघा 3 4 12, याची मोठी संख्या 12. यांचा जर कार्यक्रम म्हणजे काय, जर गुणाकार केला 4 त्रिकोण 12, बघा आले 12. मग डीचा नंबर किती आहे 4, ईचा नंबर किती आहे मुलांनो 5 आणि टीचा नंबर किती आहे मुलांनो टीचा 20. मग यांचा जर आपण गुणाकार 4 5 20, म्हणजे लगतच्या दोन संख्याचे अंक घ्यायचे, तिसऱ्या संख्यांचा जो अंक आहे त्याचा नंबरिंग घेतो. मग आता बघा एलचा नंबर किती आहे मुलांनो 12, वीचा 2, डब्ल्यूचा किती आहे 23. मग 12 2 24, पण इथं काय आलं 23, म्हणजे द्यायला पाहिजे होतं एक्स, पण दिलं आहे डब्ल्यू, म्हणजे आपलं विसंगत तिसरं. आता बघा डीचा नंबर 4, एफ कुठं आहे हे एफचा नंबर 6, यांचा गुणाकार केला की 24 आणि 24 नंबरला काय एक्स, म्हणजे 1 2 4 काय सारखे आणि 3 काय विसंगत, म्हणजे या दोन संख्यांचा गुणाकार ही तिसरी संख्या येते. 1 2 4 सारखे तिसरी वेळ. आलं लक्षात राहील बघा, उद्या बघू. चला विद्यार्थी मित्रांनो, आपण काय केलं, परीक्षेत विचारले प्रश्न तुम्हाला मी 5 शिकवलेले आहेत आणि तुम्हाला मी म्हणजे घरी करण्यासाठी होमवर्कसाठी किती उदाहरण देतो 5. 1 2 3 4 5, म्हणजे परीक्षेत आलेले प्रश्न आपण 5 घेतलेले आहेत आणि तुम्हाला घरी करायला किती उदाहरण दिले मी 5. आलं लक्षात. ओके, तर आज दिलेला होमवर्क. ओके, गुड नाईट.